मी रवी जाधव. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि आज सावंतवाडी नगर परिषदेच्या समोर आज मी फटाके लावले आणि एक आनंद उत्सव साजरा केला. त्यामागे एक कारण आहे आणि तो आनंद उत्सव अशासाठी साजरा केला की माजी नगरसेवक नासिर शेख हा एक व्यक्ती, एक क्रूर व्यक्ती होता की त्याने सावंतवाडी शहरातील गोरगरीब व्यापारी म्हणा किंवा महिला म्हणा, हताश झालेल्या महिला म्हणा, त्यांच्या एवढा छळ केला की त्यांना आत्महत्येसाठी सुद्धा त्या माणसाने प्रवृत्त केलं होतं. आणि ही त्याची दहशत सावंतवाडी शहरामध्ये वाढत चालली होती. ह्याला कुठेतरी चाप बसावा ह्यासाठी मला हे पाऊल उचलावं लागलं. ह्याच्या मागे पण एक कारण आहे की गेले 20 वर्षापासून सावंतवाडी शहरामध्ये मी व्यवसाय करतो. रस्त्यावर बसून छत्र्या विकल्या, राख्या विकल्या, हार विकल्या, गणपतीला विविध पूजे सामान विकल्या, आकाशकंदील विकल्या आणि ते पैसे जमा करून मी MA MPhil BEd पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. परंतु मी माझा रोजगार सोडला नाही. इतर लोकांना हाताशी धरून, गोरगरीब लोकांना हाताशी धरून मी माझा रोजगार सावंतवाडी शहरामध्ये बाजारपेठेमध्ये गेले 20-22 वर्ष करत होतो. परंतु त्याच्यामध्ये एक द्वेष होता नाशिकमध्ये. त्याला असं म्हणायचं होतं की हेच करता सगळे व्यवसाय आणि आमच्या माणसाला व्यवसाय मिळत नाही. आमचे माणसं म्हणजे कोण? जे आमचे स्थानिक जे मुस्लिम बांधव आहेत ते बरोबर आपले व्यवसाय व्यवस्थित करत होते. परंतु हा माणूस बेळगाववरून, कर्नाटकवरून माणसं आणायच्या, आमच्या चतुर्थी सणाला माणसं आणायचा आणि तो बसवायचा आणि त्यांच्याकडनं 1000-2000 असे हप्ते घ्यायचा. आमच्याकडनं त्याला जमत नसायचे हप्ते घ्यायला आणि त्यांच्या माणसांना ते अडचणी होत होते आणि ते अडचण निर्माण होऊ नये म्हणून ह्याने तो राग ठेवून ज्या ठिकाणी माझा स्टॉल होता तो स्टॉल काढला आणि त्या ठिकाणी आपल्या माणसाला तिकडे स्थान दिलं आणि तो स्थान देऊन तो तिकडे व्यवसाय करण्याच्या प्रवृत्तीने तसे तर घडामोडी सुरू झाले. परंतु मी स्टॉलची माझी अजूनही वेळ होती की बाबा थोडे दिवस मला थांबा, करोनाचा वेळ आहे, माझ्या हातात रोजगार नाही, मला नाताळपर्यंत तरी थोडासा वेळ द्या. आणि रातोरात माझा स्टॉल उद्ध्वस्त केला. त्यामध्ये 2-2.5 लाखाचं जे सामान होतं ते अजूनही नगरपालिकेमध्ये सडतंय. मी माझ्या बायकोचं मंगळसूत्र विकून, दागिने विकून जे व्यापारी होते त्यांचं कर्ज भागवलं. प्रसंगी कोरोनाच्या काळामध्ये गाडीमध्ये भाजी भरून गावागावामध्ये भाजी विकून कर्जफेड केली. आज ह्या गोष्टीला 4 वर्ष झाली आणि 4 वर्षांनंतर अजूनही नगरपालिकेमध्ये जे सामान आहे ते पूर्णपणे कुजून गेलं. विषय तो नाही, स्टॉल मला मिळावा, माझ्यावर अन्याय झाला नाही, हा प्रत्येक लोकांवर अन्याय करत होता आणि प्रत्येक लोक तो अन्याय सहन करत होते. ह्याचं दहशत होतं. तू जर मला हे केलं नाहीस, एवढे पैसे दिले नाहीस तर तुला दुकान लावायला देणार नाही. परंतु लोक गरीब होते, काही करत नव्हते, देत होते त्याला पैसे. पण हे कुठे थांबलं पाहिजे त्यासाठी मला बंड करून उठावं लागलं आणि त्या बंडाच्या जीवावर मी लोकांच्या, सावंतवाडी स्थानिकांना सोबत घेऊन मी तो बंड पुकारला आणि मला न्याय मिळण्यासाठी 8 दिवस नगरपालिकेसमोर आमरण उपोषण छेडलं. आणि त्या उपोषणामध्ये माझी आई, माझी म्हातारी आई, माझी मुलं बाळं, माझी बायको 8 दिवस उपाशी होते. परंतु ह्या माणसाने वळून सुद्धा बघितलं नाही. तेव्हा मी म्हटलं, उपप्रकर पाटेकर, तू पाहतोयस हे जो काय करतोय अन्याय तो तू पाहतोस, मला तुझ्या पूर्णपणे विश्वास आहे आणि तू मला एक दिवस न्याय देशील. आणि त्या उपप्रकर पाटेकरांनी मला आज न्याय दिला आणि आज तो माणूस तडीपार झाला. त्याची बंदूक जप्त करायला मीच लावली, कारण एखाद्या माणसाच्या डोक्यावर तिने बंदूक अशी रोखली होती आणि कदाचित त्याचा जीव पण गेला असता त्याच्यामध्ये. मग भर मंगळवारचा बाजार होता, अशी दहशत होती. मी कारवाई करून ह्याच्या तडीपारची पण कारवाई व्हावी आणि बंदुकी जप्त व्हावी. पोलीस प्रशासनाने मला खूप सहकार्य केलं आणि आज मी खरोखर आभार मानतो निकम साहेबांचे, प्रांताधिकारी निकम साहेबांचे मी आभार मानतो की त्यांनी ह्या कारवाईला एक चांगलं वळण देऊन एक नराधर्माचा, एक राक्षसाचा थोडक्यात वध झाला असा मी सांगतो. त्याचप्रमाणे आमचे ओतारी साहेब, चव्हाण साहेब आणि साळुंके मॅडम यांनी पण मला खूप ह्या प्रकरणासाठी, हा माणूस तडीपार होण्यासाठी जे काय सहकार्य केलं आहे त्याचं मी खूप खूप आभारी मानतो. पोलीस प्रशासन म्हणा किंवा न्यायदेवते म्हणा, आज त्याने मला जो न्याय दिला आहे, माझ्या कुटुंबाला न्याय दिलेला आहे आणि सावंतवाडीमध्ये शहरामध्ये जेवढ्या लोकांना त्यांनी अन्याय केलेला आहे त्या प्रत्येकाला आज न्याय मिळालेला आहे. आणि आज ते लोक एक दिवाळीसारखा उत्सव साजरा करत आहे. रात्रभर लोक त्या ठिकाणी फटाके लावत आहेत. तुम्ही असंही म्हणू नका की हा हिंदू मुस्लिम संघर्ष आहे, अजिबात नाही. आज मुस्लिम समाजाच्या लोकांनी सुद्धा रात्रभर फटाके लावले. मला 100 कॉल आले की तुमचे उपकार मानावे तेवढे कमी आहेत. आज आम्हाला 1 वर्षाची का होईना आज शांत तुमच्या माध्यमातून झोप मिळालेली आहे आणि ती झोप आणि आमच्या कुटुंबाची झोप आज खरोखर मार्गी लागलेली आहे. आणि आम्हाला जो न्याय मिळाला पाहिजे होता उपप्रकर पाटेकरच्या स्थळामध्ये तो आम्हाला न्याय मिळालेला आहे. मी खरोखर प्रशासनाचे आभार मानतो आणि पोलिसांना पण मी समोर क्षमा मागतो की हे कृत्य चुकीचं आहे, कारण आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहे, आम्ही दुश्मनाच्या पण मदतीला धावतो. पण हा दुश्मन असून एक राक्षस आहे आणि राक्षसाला कुठेतरी शासन बसलं पाहिजे, कुठेतरी धडा बसला पाहिजे, हेच एक त्याच्या मागचा उद्देश होता. आणि खरोखर मी जर काय चुकलो असेल तर मला क्षमा असावी. माझ्याकडनं हे कृत्य झालं हे खरोखर चुकीचं आहे. परंतु ज्या माझ्या वेदना होत्या, ज्या माझ्या भावना होत्या, ज्या माझी आग माझ्या हृदयामध्ये जी
होती, माझा परिवार जो रडत होता रस्त्यावर, ते कुठेतरी आता शांत झाली आहे. त्याला शासन मिळावं आणि तो त्या शासन 1 वर्षामध्ये तो माणूस सुधरावा आणि पुन्हा सुधरून सावंतवाडी शहरामध्ये येऊन आपला जो व्यवसाय आहे, जो आपला परिवार आहे, तो त्याने सांभाळावा आणि त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी, अशी मी उपप्रकार पाटेकरांपर्यंत चरणी प्रार्थना करतो.